आणि उद्धव ठाकरे हे आता शिवतीर्थावरून निघाल्याचं आपण पाहतो आहोत। शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे दाखल झालेले होते। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील शिवतीर्थावर पोहोचलेले होते। जवळपास 2 ते 3 तास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। आता ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा त्याचबरोबर मनसे आणि शिवसेनेचा एकत्रितपणे वचननामा या संदर्भात देखील या ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आदित्य ठाकरे हे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आपण पाहिलेले आहेत आणि आदित्य ठाकरेनंतर आता उद्धव ठाकरे हे देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडतायत। तर उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर हे स्मितहास्य आपण पाहतो आहोत। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिवसेना आणि मनसेची ताकद वाढली आहे आणि त्यासाठीच आता जोरदारपणे मुंबईमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू हे एकत्रितपणे रस्त्यावर देखील उतरण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं। मुंबई त्याचबरोबर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक अशा आणि पुणे अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा देखील पार पडणार आहे आणि वचननामा देखील एकत्रितपणे हे दोन्ही बंधू आता तयार करणार आहेत आणि साधारण 4 तारखेला ठाकरे बंधूंचा वचननामा देखील मुंबईकरांसाठीचा समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आता शिवतीर्थावरून निघालेले आहेत। आदित्य ठाकरे हे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देखील मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती, तब्बल 2 तास। त्यावेळी देखील या दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झालेली होती आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आज शिवतीर्थावर अर्थात राज ठाकरे यांच्या निवासस्थानी तब्बल 4 तास बैठक झालेली आहे आणि आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरून निघालेले आहेत।